खालती कोण उरत नाही सांगत. बाकी तुझं काय चाललंय? एक्सक्यूज मी. हा बोला ना. या माणसाला ओळखतं काय? हा पप्प्या. कुठे राहतो हा? हा इथून सरळ गेलात ना लेफ्टला तिसरी खोली. ओ पण तो आता घरी नसेल, त्याची आई असते घरी. पण घरात त्याची आई एकटीच असते का? दुसरं कोणी नसतं? तो आणि त्याची आई दोघच राहतात घरी. हा पप्प्या कधी येईल? पप्प्या 10-12 दिवस झाले तो आलाच नाही घरी. एकदम आउटलाईनला गेलाय बघा. नाही त्याचं काही कॉन्टॅक्ट होऊ शकेल का? काय त्याला कामावर ठेवायचंय म्हणून विचारतो. कामावर तो आता कुठेतरी जातो. कोणतरी असा टकल्यासारखा बॉस आहे बघा, त्याच्याकडे जातो तो कामाला. ठीक आहे मी येतो, आईला भेटून येतो. अहो साहेब तुम्ही अभिजित राजे ना? हो हो. हा तरीच तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. हे ना इंटरनेटवर खूप व्हायरल आहे, जाम भारी जेवण बनवतात. हा आलो मी. साहेब ऐका ना, आमच्या ना 40 सत्यनारायणाची पूजा आहे आणि मी अध्यक्ष आहे. तुम्ही सेलिब्रिटी गेस्ट म्हणून याल का? हो येईल. साहेब ऐका ना, सेल्फी मिळेल का? अरे मी आलो. अहो साहेब एक सेल्फी. मंडळाचा अध्यक्ष लवकर घे चल. साहेब जरा खांद्यावरती हात ठेवा ना. अरे काय जरा बरं वाटतं. जरा घाई आहे. सेलिब्रिटी आलेत आमच्या इथे. चल घेतो. हो साहेब ऐका ना, हे आमच्या मंडळातले पोरं त्यांना पण जरा कसं बरं वाटेल ना. ए उभा रे. एक आमची ग्रुप सेल्फी घेतो. बघ इकडे आहे ना बाहेर, आतमध्ये काय? ओके. इथून तिसरी खोली ना? साहेब ऐका ना, एक सिंगल पण होऊन जाऊ दे ना. अरे जायचं रे मला, लवकर घ्यायचं. मंडळातली पोरं आहेत त्यांना पण कसं जरा बरं वाटेल ना. ए बाजूला जा. ए तू ये रे, ते कॉलर जरा नीट कर. साहेब आहेत ते. अरे हात ठेव ना खांद्यावरती. अरे हा ठीक आहे. चल 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 लवकर चल. साहेब तुम्ही पण जरा खांद्यावरती हात ठेवा ना त्याला पण कसं जरा बरं वाटेल ना. आणि फोटो पण मस्त साहेब ठेवा ना. याला कडेवर घेऊ का? नाही खांद्यावरतीच हात ठेवा, कडे बिडे नको. मला घाई आहे रे बाबा. हा चल 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 बाबा. संत्रे साहेब. संत्रे नाही हो, सत्रे सत्रे. काय काटेकोर तुम्ही. बरं खूप दिवसांनी दर्शन दिलं. ए साहेबांना स्पेशल चहा बनवायला सांग. बोला काय सेवा करू? अलीकडे तुमची माणसं आपला पर्सनल नंबर कोणाकोणाला देतात. फोन केला तरच भेटतात, पण माझ्यासारख्या भल्या माणसाला भेटत नाहीत. काय करणार, लोकांची सेवा करत असतात ना. हो म्हणून तर आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर असतो ना. मग तुम्ही आमची इतकी सेवा करता म्हटल्यावर आम्हाला नको का तुमची सेवा करायला? बोला यावेळी कोणता मासा अडकवायचा? सोहम कुलकर्णी. चार्ज काय लावायचा? खुलाचा. खुलाचा. पप्या कोण आहे? काय पाहिजे? पप्या आहे का घरात? नाही. कधी येईल काय सांगता येतं? 15 दिवस झाले त्याचा पत्ता नाही. मी जिवंत आहे का मेली याची बी चौकशी नाही. आता मला काय माहिती कधी येईल तो. हे बघा ताई, तू कुठे काय सांगू शकाल का? माझं खूप महत्वाचं काम आहे त्याच्याकडे. नाही माहिती सांगितलं ना. उगाच माझ्या डोक्याला ताप देऊ नका. जा आता. आता काय करायचं याची आई तर काहीच सांगायला तयार नाहीये. अर्थात पप्प्या तरी किती दिवस लपून राहील म्हणा. कधीतरी येईलच घरी. इनफॅक्ट खरंच इतके दिवस आला नाहीये म्हणजे आता यायची शक्यता आहे. इथेच थांबतो.
अरे देवा, सॉरी 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 काटेकोर, सॉरी सॉरी सॉरी. मी असं करायला नको होतं. मी ते तुम्हाला पोलिसांकडे जायला सांगितलं ना ते. त्यासाठी तुला थँक्यू. थँक्यू म्हणजे? अगं तुझ्यामुळेच तर मला ही आयडिया सुचली. कसली आयडिया? कळेलच तुला. आज तुझ्या सोसायटीतील लोकांना फुकटचा तमाशा बघायला मिळणार. म्हणजे तुम्ही? नाचवायला आलोय कुलकर्णी कुटुंबाला. अरे वा, काटेकोर. हे सगळं माझ्यामुळे होतंय, लक्षात ठेवा. आता मला सोन्याचा अजून एक दागिना मिळाला पाहिजे. हा येडी. हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला ना तर तुला कानात घालायला हिऱ्याची फुलं करील. हिरावी फुलं? मग चल ठेव आता, शो सुरू होतोय. हॅलो, अहो काय सापडला का पप्प्या तुम्हाला? कुठे कुठे घर आहे तसं? जोगेश्वरी? हो हो, मला माहिती आहे ती चाळ. पण पप्प्या नाही का सापडला तुम्हाला अजून? ओ काही झालं तरी आज पप्प्या सापडलाच पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तुम्हाला काही कळलं ना तर मला कळवा लगेच फोन करून. आई, थँक्यू आई. तू माझ्यावर विश्वास ठेवलास. नाही तर असा व्हिडिओ बघितल्यावर कोणालाही तोच खरा वाटला असता. पण तू माझ्या बाजूने उभी राहिलीस. थँक्यू. यात मी जगावेगळं असं काहीच नाही केलं सोहम. आपल्या घरातल्या दुसऱ्या कोणाच्याही बाबतीत असं घडलं असतं ना तरी मी विश्वास ठेवलाच असता. कदाचित कणभर जास्तच ठेवला असता. कारण आपल्या घरात चुका फक्त तुझ्या हातून घडतायत सोहम. आत्ता सुद्धा तो काटेकोर पुन्हा आपल्या आयुष्यात आला ना आपल्याला त्रास द्यायला, ते तुझ्यामुळे रे. नाही थांब, तू नको जाऊस, मी बघते. कुठे गेला? हा बघा हाच तो. याने माझ्या पोराला मारलं. अटक करा याला. थोडा सोडा माझ्या मुलाला. मी काही नाही केलंय. हा माणूस खोटं बोलतोय. हो, माझा मुलगा खरंच निर्दोष आहे. त्यांनी काही केलं नाही साहेब. हा खरंच खोटं बोलतोय. तुम्हाला हवं तर तुम्ही तपास करा. आम्ही सगळं सहकार्य करायला तयार होत नाही. हो ताई, काय आरडाओरडा चाललाय? हे बघा, आमच्याकडे पुरावे आहेत. चला चला बाजूला वा. अहो तो व्हिडिओ खोटा आहे. मी प्रूव्ह करू शकतो. मला थोडा वेळ द्या प्लीज. अच्छा, म्हणजे तू प्रूव्ह करणार? चांगलंय. मग आम्ही काय करायचं? हे बघ, तोंड बंद ठेवायचं. हा का देऊ इथेच फटके? नाही साहेब. सोहम, सांगावा करतायत दोघे. घेऊन चला याला. साहेब मी तुमच्या समोर हात सोडते. माझा मुलगा खरंच निर्दोष आहे. त्याला सोडून द्या. असे हात जोडून जर पोलीस सोडून द्यायला लागले ना तर आई असलेले सगळे गुन्हेगार मोकाट सुटतील. हो ताई, जरा तुम्ही शांत व्हा ना. आम्हाला आमचं काम करू द्या ना. काय गोंधळ काय चाललाय? बाबा बघा ना. मी आजा याचा यांनी काही केलेलं नाही साहेब. बघा, कुणी मुलाचे पाठीराखे बघा किती आहेत. हाच काटकोर. हा आमच्या वाईटावर टपलाय. ह्याला पकडा तुम्ही आधी. ह्याला पकडा. कसं आहे ना आजोबा, तुम्ही उगाच एखाद्या सज्जन माणसावर आळ घेण्यापेक्षा आधी जरा स्वतःच्या नातवाकडे लक्ष द्या. त्यांनी काही केलेलं नाही. त्यांनी खरंच काही केलं असतं मी त्याला स्वतः घेऊन आलो असतो तुमच्याकडे. विश्वास ठेवा माझ्यावर. कसं आहे ना आजोबा, आता आमच्याकडे कंप्लेंट आली म्हटल्यावरती आम्हाला ऍक्शन ही घ्यावीच लागते. आणि त्यातून खुनाचा आरोप आहे म्हटल्यावरती ना जरा वेगाने घ्यावी लागते. नाही. अरे, तुझंच नाव सोहम कुलकर्णी आहे ना? हो. अरे मग बघता काय, घाला बेड्या. नाही सोहम. अहो ऐका. ऐका, मी म्हणत होतो ना हा काटेकोर नक्की काहीतरी करणार. त्यांनीच केलं काहीतरी.
बाबा आजोबा बाबा थांबा. आजोबा बाबा बाबा काय होतंय तुम्हाला? त्यांनी काय केलं नाही बाबा बाबा तुम्ही इथे या. बाबा इथे या. बाबा सावकाश आपण सोहमला सोडवू. तुम्ही नका काळजी करू बाबा. सोहम सोडा माझ्या मुलाला. सोहम अरे आई मी काही नाही केलं. आई मी इनोसेंट आहे. आई साफ करा. आई माझ्या मुलाला सोडा. सांगितलं होतं ना तुला माझ्याशी दुश्मनी महागात पडेल म्हणून. सोहम बाबा बाबा काय होतंय तुम्हाला? बाबा तुम्ही काळजी नका करू. मी फक्त स्वतःला सावरा. बाबा आपल्या सोहमला सोडवू आपण. मी जाते त्याच्या तिथे. तुम्ही सावरा स्वतःला. अगो बाई आमच्या सोसायटीमध्ये पोलीस. सोहम बघा एवढ्या चांगल्या सोसायटीमध्ये हा राहतो पण याने खून केलाय. खून. सोहमने खून केलाय? मी काही नाही केलंय. खोटं बोलतोय हा माणूस. माझ्या सोहमने काही नाही केलंय. अहो खून केला त्याने. माझ्या मित्राला मारले त्याने. त्यांनी काही केलं नाही. अहो त्याला सोडून द्या. खरंच माझा मुलगा निर्दोष आहे. मदत करायला या गाडी त्याला. आई ऐका ना माझं. आई. काय? तू काही काळजी करू नको. सोहम आई. सोहम ना. सोडा माझ्या मुलाला. सोहम मी येईन तिथे. तू काळजी करू नको. सोहम सोडा त्याला. सोहम बघा ते घेऊन चाललं. सोहम बबड्या बबड्या. सावरी तू इथे कशी आणि काय झालं? तू रडतेस का? खूप मोठा गोंधळ झालाय. तो काटेकोर भलत्याच इन्स्पेक्टरला घेऊन घरी आला आणि ते सोहमला अटक करून घेऊन गेले. काय म्हणजे अरविंद नव्हता? नाही ना. थांब थांब. हा अरविंद. अरे तो काटेकोर दुसराच कुठल्या तरी इन्स्पेक्टरला घेऊन आला होता आणि सोहमला अटक करून घेऊन गेलाय. नाही ते घर सापडलंय त्याचं बघतो मी. ओके चल. आता काय करायचं? आता पप्प्या भेटल्याशिवाय काही पर्याय नाही दुसरा. कुठे आहे तो पप्प्या? नाही तो घरात नाहीये. त्याची आई काही सांगत नाही. ती बाहेर यायला तयार नाही. मी त्याचीच वाट बघते. ते थांबलो होतो. मला सांगा कुठलं घर आहे त्याचं. मी बोलून बघते त्याच्या आईशी. पप्प्याची आई. पप्प्याची आई जरा बाहेर येतं का? कोण आहे? काय पाहिजे? हे बघा मी ना सोहमची आई आहे. जरा बाहेर येतं का तुम्ही? जरा ऐकून घेता का माझं? आज काही गुन्हा न करता माझा मुलगा पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावरती ना तुमच्या मुलाचा खून केल्याचा आरोप आहे आणि हा आरोप ना त्याला आयुष्यभर कडी फोडायला पाठवू शकतो. ऐकताय का माझं? जरा बाहेर या ना. मला माहितीये तुमचा मुलगा जिवंत आहे. आपली मुलं वाट चुकली आहेत ना. आई म्हणून आपण त्यांना मार्ग दाखवायला नको का? बाबाची आई बाहेर या ना जरा तुम्ही. हे बघा मला माहितीये तुम्ही माझं सगळं बोलणं ऐकताय. ऐका ना मी काय सांगते तुम्हाला. अहो आपली मुलं ना भोळी येतो. ती कोणावरती विश्वास ठेवून मोकळी होतात. तो काटेकोर नावाचा एक नीच माणूस आहे. त्यांनी माझ्या मुलाला सगळ्या प्रकरणात अडकवलंय आणि माझी खात्री आहे तुमच्या मुलाला सुद्धा तोच माणूस फसवतोय. ऐकताय ना तुम्ही? ओ पप्प्याची आई मला माहिती तुम्ही माझं सगळं बोलणं ऐकताय. ऐका ना माझं. तुम्ही या ना बाहेर. मला सांगा ना कुठे आहे तुमचा मुलगा? नाही बघा तुमचा मुलगा आला ना तर माझा मुलगा सुटेल. मी तुमच्या पुढे भीक मागते माझ्या मुलाच्या आयुष्याची. बाहेर या ना. बाहेर या ना तुम्ही. बाहेर या ना. बाहेर या ना. या ना
शांत व्हा सावली, शांत व्हा. अहो, बघा दरवाजाच नाही उघडत. बस इथे बस. आता काय करायचं आपण, काय करायचं? काय करायचं आता? अहो, ते बाई बाहेरही यायला तयार नाहीये. आपण कसं वाचवणार आहोत सोहमला? काय करणार आहोत आपण? पप्याची आई, पप्या कुठे? सांगा ना मला, कुठे मला सांगा. आयात पप्या, अरे पप्या घरात आहे पप्या. बाहेर ये. पप्या तू बाहेर आहे, तू बाहेर आहे. अरे हे घाबरू नकोस. तुला काही होणार नाही, मी तुला शब्द देते, तुला काही होणार नाही. बघा पप्या मिळाला. तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या मुलाला काही नाही होणार. तू चला आमच्या बरोबर. नालायक आहे माझा मुलगा. माझ्या मुलामुळे जर तुमचा मुलगा वाचत असेल तर जा, याला सोबत घेऊन जा तुम्ही. मी खरंच तुमचे खूप आभार मानते हो पप्याची आई, खूप आभार मानते. आणि तुम्ही पप्याची काळजी करू नका, मी तुम्हाला शब्द देते, तुमच्या मुलाला काही होणार नाही. माझी जबाबदारी. हे बघ, तुला काही होणार नाही. तू फक्त सगळं खरं सांग, आणि खरं बोलणाऱ्याला ना कसलीही भीती नसते. तू काळजी करू नकोस. आम्ही मी खूप आभार आहे ताई तुमचे. चल चल. पप्या, पप्या इकडे ये माझ्या. बघ, तुला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एवढंच सांगायचंय की तू जिवंत आहेस. तुझ्यामुळे सोहम सुटणार आहे. तुला कोणी काही करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. काळजी करू नकोस. आई, चल ये, चप्पल घाल. चपला घाल. चल चल चल. आहो, नाही काळजी करू नका, आम्ही आहोत. चल, तुला काही नाही होणार. चल. अरविंद, हाच तो पप्या. नीट बघ, हाच आहे तो. याच्याच खुनाच्या आरोपाखाली सोहमला अटक झाली. त्या काटेकोरच्या ट्रॅपमध्ये सोहम अडकला. त्यांनी सोहमला ब्लॅकमेल केलं. सोहम निर्दोष आहे. मोबाईल बदला मुलगा समोर उभा आहे म्हणजे विषय संपला. काय हो सोडायचं ना याला? हो, सोडूया. सोडा. सोहम, या काटेको सारख्या माणसाच्या नादाला लागायचं नाही. अभिजित होता म्हणून तू वाचलास. सॉरी सर, परत असं नाही करणार. सॉरी मला नको बोलूस. सॉरी तू तुझ्या फॅमिलीला म्हण. अरे तुझ्या अशा वागण्याने त्यांना किती त्रास झाला असेल, काही कळतंय का तुला? सॉरी. जाऊ दे सो, झालं गेलं विसरून जा. आता आपण खऱ्या अर्थाने टेन्शन फ्री झालो. नाही, अजून एक गोष्ट राहिली आहे.